आषाढ विशेष ज्वारीच्या पिठाच्या मस्त खुसखुशीत आणि खमंग तिखट कापण्या कशा बनवायच्या ते पाहूयात. घरच्या साहित्यात फक्त अर्ध्या तासातच या खुसखुशीत कापण्या बनवून तयार होतील. हवाबंद बरणीमध्ये 1 महिन्यासाठी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. अतिशय खुसखुशीत तर बनतातच, पण महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेलकट बनत नाहीत. तर त्यासाठी काही खास मसाले आपल्याला लागणार आहेत. यामुळे कापणीला अतिशय खमंग अशी चव येणार आहे. तर त्यासाठी एका पॅन मध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा धने आणि 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे. हलकासा रंग बदलेपर्यंत फक्त 1 ते 2 मिनिटे हे भाजून घेतलं. गरम असतानाच हे आपल्याला थोडंसं वाटून घ्यायचंय. एकतर मिक्सरला मोठं वाटून घेऊ शकता किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा मोठं ठेचून घेऊ शकता. आता एका भांड्यामध्ये 1 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यासोबतच पाव कप बेसन आणि 2 चमचे रवा घेतलेला आहे. गव्हाच्या पिठामुळे बाइंडिंग खूप चांगलं येतं. त्यामुळे कापण्या कट करून घेताना किंवा तळून घेताना अजिबात तुटत नाहीत. 3 ते 4 चमचे यामध्ये तीळ घेतलेले आहेत. त्यानंतर वाटून घेतलेला मसाला सुद्धा यामध्ये काढून घेतला. 1 चमचाभर कसुरी मेथी हातानेच क्रश करून यामध्ये घेतली. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा घालू शकता, पण कोथिंबीरीच्या ओलसरपणामुळे कापण्या मऊ पडू शकतात. त्यामुळे इथे मी कसुरी मेथी वापरलेली आहे. 1 चमचा ओवा सुद्धा क्रश करून घेतला. 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ घालून हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. कापण्या जास्त तिखट हव्या असतील तर लाल तिखटाचं प्रमाण थोडंसं वाढवू होऊ शकतं. कापण्या मऊ न पडण्यासाठी यामध्ये ओला मसाला काहीच घातलेला नाही. कापण्या मस्त खुसखुशीत होण्यासाठी गरम तेलाचं मोहन सुद्धा यामध्ये घालायचंय. तर त्यासाठी इथे मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. गरम तेलाचं मोहन यावरती घेतलं आणि चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेतलं. तेलाचं मोहन घातल्यामुळे कापण्या अतिशय खुसखुशीत बनतात. यापेक्षा तेल जास्त वापरायचं नाही, नाहीतर तेलकट बनू शकतात. आता हे पीठ हातानेच चांगलं चोळून घेतलं. तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. आता थोडं पाणी घालून घट्ट सरस हे भिजवून घ्यायचं. या कापण्यांसाठी कोणताही ओला मसाला किंवा वाटण बनवायची गरज लागत नाही. त्यामुळे घरच्याच असलेल्या साहित्यामध्ये फक्त अर्ध्या तासातच या कापण्या बनवून तयार होतात. तर थोडं पाणी घालून घट्ट सरस हे भिजवून घेतलं. आता याला रेस्ट द्यायची काहीच गरज नाही. लगेचच कापण्या करायला घ्यायच्या. थोडा वेळ हे असंच ठेवून दिलं तर ज्वारीचं पीठ असल्यामुळे हे सैलसर पडू शकतं. त्यामुळे पोळपाटाला थोडंसं पीठ लावून घ्यायचं. चपाती बनवण्यासाठी जितका आपण गोळा घेतो तेवढाच इथे मी कणकेचा गोळा घेतलेला आहे. आता सगळ्या बाजूनी एकसारख्या जाडीचं हे लाटून घ्यायचं. म्हणजे कापण्या सुद्धा एकसारख्या जाडीच्या बनून तयार होतात. सुरीच्या साह्याने याच्या कापण्या पाडून घ्यायच्या. आता या ठिकाणी तुम्ही चौकोनी किंवा कापणीच्या आकारामध्ये कसंही आवडेल तसं काप करून घेऊ शकता. आषाढ महिन्यात गव्हाचं पीठ आणि गुळाच्या गोड कापण्या तर आपण बनवतच असतो. या पद्धतीने अशा खमंग बनणाऱ्या तिखट कापण्या सुद्धा नक्की करून पहा. चवीला अतिशय खमंग बनतात, तोंडाला मस्त चव येते, महिनाभर टिकतात सुद्धा आणि अतिशय खुसखुशीत बनतात. तर या पद्धतीने सगळ्या कणकेच्या सुरुवातीला कापण्या पाडून घ्यायच्या. एखाद्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवून द्यायच्या. पीठ लावून लाटून घेतलेलं असल्यामुळे एकमेकांना चिकटून बसत नाहीत. सगळ्या कापण्या करून झाल्या की मग थोड्या या तळून घेता येतात. कापण्या तळून घेण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम केलेलं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी केली. आता झाऱ्यामध्येच थोड्याशा कापण्या घ्यायच्या, एकाच वेळी तेलामध्ये सोडून द्यायच्या. एकमेकांना या चिकटून राहत नाहीत, तेलामध्ये सोडताच वेगळ्या होतात. या कापण्या तळण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही. यामध्ये लाल तिखट असल्यामुळे पटकन रंग बदलल्यासारखं होतं, पण मीडियम फ्लेमवरती सतत हलवत व्यवस्थित तळून घ्यायच्या. तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी आले, असा रंग आला की कापण्या काढून घ्यायच्या. म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात आणि छान तळलेल्या असल्या तर खुसखुशीत राहतात. तर तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी आलेले आहेत. मस्त रंग सुद्धा आलेला आहे. कापण्यांवरती छान फोड सुद्धा आलेले आहेत. एखाद्या चाळणीमध्ये या कापण्या काढून घ्यायच्या. तर याच पद्धतीने थोड्या कापण्या तेलामध्ये घेऊन सतत हलवत व्यवस्थित तळून घ्यायच्या. म्हणजे सगळ्या कापण्यांना एकसारखा रंग येतो आणि व्यवस्थित तळल्या जातात. तर हे पहा, मस्त खुसखुशीत या कापण्या तयार झालेल्या आहेत. पूर्णपणे या थंड झालेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट झालेल्या नाहीत. मस्त याला फोड आलेले आहेत आणि सगळ्या कापण्या मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत. तर आषाढ महिना संपायच्या अगोदर एकदा तरी या मस्त तिखट खमंग कापण्या नक्की करून पहा. पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. 1 महिना छान टिकतील. शेवटची कापणी संपेपर्यंत या अशाच खुसखुशीत राहतील. चवीला तर इतक्या खमंग बनतात की लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातील. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा.